नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंदात जाओ. हा आहे श्रावणातला तिसरा गुरुवार. तिसऱ्या गुरुवारी मी सत्यनारायणची पूजा ठेवलेली, कारण आज पौर्णिमा देखील होती, म्हणजे नारळी पौर्णिमा होती आणि श्रावणही महिना होता. म्हणजेच आज दुधात साखर, म्हणजे आज गुरुवार देखील होता, श्रावण महिन्यातला होता आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा देखील होती. त्यामुळे मी आज सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलं होतं. त्यासाठी आधी मी देवघर स्वच्छ साफ करून घेतलं, देवपूजा करून घेतली, देवांची छान मांडणी केली आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेची देखील मांडणी करून घेतली. अगदी यथासांग अशी पुस्तकात व्यवस्थित वाचून ही मी पूजा केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, आधीच मी या गोष्टी क्लिअर करते की सत्यनारायणची पूजा ही ब्राह्मणांनी करायची असते, तर असं काहीही नाही आहे. सत्यनारायणची पूजा आपण घरच्या घरी देखील करू शकतो, कारण सत्यनारायण ही पूजा नसून हे एक व्रत आहे. सत्यनारायणची कथा असते. त्यामुळे आपण दर महिन्यामध्ये पौर्णिमेला, अमावस्येला किंवा अगदी शुभवारी आपण ही सत्यनारायणची पूजा करू शकतो. त्यामुळे आणि घरच्या घरी करण्यासाठी पण देखील त्याचे असे काही खास नियम नाही आहेत. फक्त मनोभावे, श्रद्धेने, मनामध्ये वाईट विचार किंतु परंतु न ठेवता चांगल्या सद्भावनेने आपण कोणतीही पूजा यथासांग केली पाहिजे. आता आणि त्याचबरोबर मी केळीचे खुंट न वापरता केळीचं झाड वापरलेलं आहे. त्यामागचंही शास्त्र मी तुम्हाला सांगते. केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू यांचा वास असतो आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते जर आपण श्री विष्णूंची पूजा केली तर. त्यामुळे आपण कायमच सत्यनारायण पूजेमध्ये कायम केळीच्या खुंटांचा वापर करतो. तर मी विचार केला, केळीचे खुंट वापरण्यापेक्षा आपण झाडच ठेवूया. आणि त्यामागचं एक शास्त्रीय कारण देखील आहे. केळीचं झाड हे जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन पुरवत असतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या वातावरणात सात्विकता पसरते आणि चैतन्य वाटतं. त्यामुळे इथे मी नारळाचं झाड घेतलेलं आहे. खुंट ठेवण्यापेक्षा ओरिजिनल झाडाचं मी इथे पूजा केलेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. श्री कृष्णाय वासुदेवाय परमात्मने. ओम क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम गोविंदाय 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 नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम वैष्णवे नमः. ओम श्री मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. ओम नरसिंहनारायणाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परमं ब्रह्म ऋषिः परमात्मना देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूर्भुवस्वः. ओम महजनः. ओम
संकल्पः ॐ सत्यम् ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात् ॐ आपो ज्योतिरसो मृतमः ब्रह्मपूर्वं स्वरोमः ॐ श्री महागणपतये नमः श्री इष्टदेवताभ्य नमः श्री कुलदेवताभ्य नमः ग्रामदेवतोभ्य नमः स्थानदेवतोभ्य नमः वासुदेवायोभ्यो नमः मातृपित्रो नमः श्री लक्ष्मीनारायणाय नमः ॐ गोविंदाय नमः ॐ गोविंदाय नमः ॐ गोविंदाय नमः तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली सत्यनारायणची पूजा अगदी यथासांग पार पडली. त्याचसोबतच आरती, धूप आणि आता मी महाप्रसाद म्हणजे शिऱ्याचा नैवेद्य करणार आहे. आता मस्त असा सुवासिक आणि सात्विक असा सत्यनारायणचा प्रसाद आपण करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी पितळाच्या पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे तुपाचे घालून घेतलेले आहेत. त्यासोबतच पावशेर रवा घालून आपण छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यानंतरच त्याच्यामध्ये बारीक केलेले बदाम, काजू, केसर आणि मनुके हे सर्व साहित्य घालून घेणार आहे. त्यानंतर दूध आणि थोडंसं पाणी घालून आपण हा प्रसाद बनवणार आहे. कारण फक्त दुधामध्ये जर बनवला तर शिरा खाली लागतो, म्हणजे करपतो. त्यामुळे कायमच समप्रमाणात घेऊन शिरा बनवायचा, म्हणजे दूध आणि पाणी. आणि हे छान आता मिश्रण सगळं भाजून घेतल्यानंतर गुलाबी रंगाचं झाल्यानंतर त्यामध्ये पाणी आणि दूध समप्रमाणात घालून घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आणि त्यानंतर साखर घालायची. म्हणजे प्रसादाचा शिरा अगदी खव्यासारखा लागतो. आणि त्यानंतर साखर घातल्यानंतर वेलची पावडर असेल किंवा आपण जे म्हणतो केसर, त्याचसोबतच केळी, कारण सत्यनारायणचा प्रसाद केळीशिवाय अपूर्ण आहे. म्हणून सगळ्यात शेवटी केळी घालून घ्यायची आणि छान सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि खमंग असा अगदी सात्विक पद्धतीचा आपला शिऱ्याचा प्रसाद तयार होतो. आणि त्यामध्ये सर्वात शेवटी नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान देखील घालायचे, कारण तुळशी पत्र हे विष्णूला फार प्रिय आहे आणि आपण सत्यनारायण म्हणजेच भगवान श्री विष्णूंची आराधना करत असतो. म्हणून कायमच शिऱ्यामध्ये प्रसादामध्ये आपण तुळशीचं पान घालून घेणार आहे. आणि आजपर्यंत जगात असा एकही माणूस नसेल की त्याला सत्यनारायणचा जो प्रसाद असतो शिऱ्याचा तो आवडत नसेल. मला तर प्रचंड आवडतो. म्हणजे पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील मी प्लेट भरून खाईल, इतका मला तो आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? कमेंट करून मला नक्की कळवा. छान यथासांग पूजा केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो खरेदीसाठी. इथे सुंदर अशा स्वामी समर्थ असतील, त्याचसोबतच गणपती, गजानंत लक्ष्मी, गाय वासुराच्या मूर्त्या, अशा इतक्या सुंदर अप्रतिम मूर्त्या होत्या. तुम्हाला या सर्व मूर्त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आणि आपले असे छान छान व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.